सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागातील माण तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। या पावसामुळे अनेक बंधारे तलाव मे महिन्यातच भरून ओसंडून वाहू लागले। त्यापैकी महत्त्वाचा समजला जाणारा माणगंगा नदीवरील आंधळी धरण ओसंडून वाहू लागले आहे। कोल्हापूरचा राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित झालेल्या राधानगरी तालुक्यामध्ये राधानगरी धरण क्षेत्र परिसरात राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच धबधब्यावर पर्यटक हुल्लडबाजी करतात। त्यामुळे पर्यटकांना परिसरामध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे हिळी बंधारा दुथडी भरून वाहतोय। गावातील ओढ्याचं पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। बोरामणी इथं राहणारे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांची पपईची बाग पावसामुळे उद्ध्वस्त झाली। यामध्ये शेतकऱ्यांचं 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे शेतीच्या मशागतीची तसेच पिकांच्या पेरणीची कामं पूर्णतः ठप्प झालीत। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे अजूनही पुढचे 8 ते 10 दिवस पेरणी करता येणार नाहीये।